द्वैताचा निरास म्हणजे यज्ञ. द्वैताचा निरास झाला असता अद्वैत प्रकटत, ब्रह्ममयता प्रकटते अंतरंगात आणि जीवाचं विश्वात्मक स्वरूप लक्षात येतं. तेव्हा समजतं की ज्याला आपण मी 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 असं समजतोय, हा मी शरीरापुरता मर्यादित नसून तो मी वैश्विक आहे, विश्वात्मक आहे. आणि असं झालं असता जे मी वेगळा आणि जग वेगळं असं आपल्याला जे काही भासतं, तो भास निरास पावतो आणि संपूर्ण चराचर आणि मी हे एकरूप आहेत, एकच आहेत, अभिन्न आहेत असा अपरोक्ष अनुभूतीचा साक्षात्कार अंतरंगात होतो. त्याला ज्ञान असं म्हणतात. अशी अनुभूती येणे याला ज्ञान म्हणतात. मग तयाचे ठाई जे जे दिसत असे काही, ते मी वाचूनी नाही अन्य अर्जुना. आणि मग माऊली म्हणते की अशी ब्रह्ममयतेची अवस्था अनुभवल्यानंतर त्याला जेही अनुभवात येतं, मन इंद्रियांच्या सर्व अनुभवाच्या ठाई जे जे येतं, मग ते पशु असो, पक्षी असो, कीटक असो, झाडं असो, प्राणी असो किंवा पंचमहाभूत असो, काहीही असो, ते सर्व काही ब्रह्मच आहे असा साक्षात्कार त्याला झालेला असतो. आणि स्वतःही आपण हे ब्रह्मच आहोत हेही त्याने अपरोक्षपणे पाहिलेलं असतं. आणि म्हणून सर्व ब्रह्म आहे आणि मी देखील ब्रह्म आहे अशी अनुभूती त्याच्या ठिकाणी येते. आणि मग इथे माऊली म्हणते, मग तयाचे ठाई जे जे दिसत असे काही, ते मी वाचूनी नाही अन्य अर्जुना. जसे बुडबुड्याच्या ठिकाणी असते केवळ एक पाणी, बुडबुड्याची ती कहाणी पाणीच की. जसं सागराच्या पृष्ठभागावर किंवा सरोवराच्या पृष्ठभागावर अनेक बुडबुडे दिसू शकतात, पण ते सर्व बुडबुडे म्हणजे पाणीच असतं, पाण्याशिवाय अन्य काहीच नसतं. तसं जे जे आकार इथे भासतात, जे जे गुण भासतात, जे जे रंग भासतात, ते सर्व ब्रह्मच असतं असा साक्षात्कार त्याला होतो. जसे मातीचे ते कण तयाचे वाऱ्यासंगे उडणं आणि पुन्हा मातीतच मिसळणं पडता खाली. जसं मातीचे कण असतात ते मातीमध्ये एकरूप असतात आणि वाऱ्यामुळे ते उडतात, वेगवेगळे झाल्यासारखे भासतात ते कण सगळे. पण ते वेगवेगळे झालेले कण पुन्हा जमिनीवर पुन्हा येऊन स्थिर होतात, जमिनीशी एकरूप होतात. फक्त काही थोड्या वेळापुरते ते मातीचे कण हवेत असतात, तरंगत असतात आणि ते जमिनीपेक्षा वेगळे आहे असं भास होतो. तसं हे जे काही गुण, आकार, रूप, वर्ण वगैरे वगैरे भासत आहेत, ते सर्व हे तात्पुरते असतात, अनित्य असतात आणि थोड्याच वेळात त्यांचा निराश होऊन ते त्यांच्या स्वरूपाला म्हणजे ब्रह्ममयतेला प्राप्त होत असतात. असं या जगात जे काही भासतं त्या सगळं भासणाऱ्यांचं अधिष्ठान
हे ते निर्गुण निराकार तत्व परब्रह्म ब्रह्मतत्व आहे आणि ब्रह्ममयतेमध्ये ही अनुभूती येते. तैसे या विश्वाची कहाणी जी भासाची उभारणी ती एका ब्रह्माच्याच ठिकाणी भासे अर्जुना. आणि मग माऊली सांगते की अशी ही जी विश्वाची कहाणी आहे, हे जे विश्व भासतं, हे जे जग भासतं, ती सर्व भासाची उभारणी आहे, ते खरं नाही. आणि हे सगळे भास एका ब्रह्माच्या ठिकाणी भासतात. जसं स्वप्नाला काहीही खरं अस्तित्व नसतं, शाश्वत अस्तित्व नसतं, तात्पुरता भास असतो, तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे सगळे तात्पुरते भास आहेत. हे भास लयाला जातात आणि शेवटी यांचं अधिष्ठान असतं ब्रह्ममयता, ब्रह्म. आणि अशा पद्धतीने हे सर्व विश्व एक ब्रह्मच आहे असं भासतं. ऐसे मजसी जाणून ब्रह्ममयते होऊन घडे तयांचे वर्तन या जगती. आणि मग अशी ब्रह्ममयता अनुभवल्यानंतर, सर्वांशी एकरूपता अनुभवल्यानंतर त्यांचं एक वेगळं असं वर्तन इथे घडतं. त्यांचं मन बदलून जातात, त्यांचे विचार बदलून जातात, त्यांचं आचरण बदलून जातं. ब्रह्ममयतेची घटना घडल्याशिवाय असं होत नाही. त्यांचे विकार संपून जातात, त्यांच्या वासना संपून जातात, त्यांच्या कामना संपून जातात, त्यांचं वेगळेपण संपून जातं आणि विश्वात्मक असं स्वरूप त्यांच्या ध्यानात येतं आणि ते विश्वासी एकरूप होऊन राहतात. ऐसे मजसी जाणून ब्रह्ममयते होऊन घडे तयांचे वर्तन या जगती. एका सूर्याकारणे चराचरांचे होई प्रकटणे तैसे माझिया कारणे प्रकटे सर्व. आणि मग इथे भगवंत म्हणतात, तसं जे एका सूर्यामुळे ही अशी अनंत सृष्टी निर्माण होते, हे वनस्पती, हे प्राणी, हे कीटक, हे पंचमहाभूत, हा सगळा काही पसारा विश्वाचा निर्माण होतो आणि तो सूर्याच्या अस्तित्वामुळे निर्माण होतो. ही जीवसृष्टी सूर्याच्या अधिष्ठानावर निर्माण होते. तसं हे संपूर्ण विश्व हे माझ्या अस्तित्वामुळे, माझ्या अधिष्ठानामुळे हे सगळं घडतं असं माऊली सांगते. तयाच्या त्या ज्ञाना सीमाच नसे अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी असे. आणि असं हे जे ब्रह्ममयतेचं ज्ञान आहे, ते ब्रह्म असीम आहे. त्या ब्रह्माला कोणतीही सीमा नाही. त्या ब्रह्माला कोणीच मोजू शकत नाही. असं हे असीम आणि मोजण्याच्या पलीकडे असलेलं अनंत आणि अपार असं जे काही ब्रह्म आहे, ते ब्रह्म ते होऊन जातात. आणि ब्रह्ममयता, ब्रह्म हेच ज्ञानाचं स्वरूप आहे. ब्रह्म म्हणजे ज्ञान, जाणीव. जे मी आहे ही जी काही जाणीव आहे, मी आहे असा भास जो आहे, असणेपण जे असं आहे, आणि त्या असणेपणाला कळतं, कळणेपण, असणेपण, उमजणेपण असं जे काही आहे, त्या कळण्याचं स्वरूप अनंत अपार आकाशासारखं सीमारहित आहे असं माऊली सांगते. हे जे काही कळणं आहे, समजणं आहे, हे याचा शरीराशी संबंध नाही. हे शरीराच्याही पलीकडे आहे, मनाच्याही पलीकडे आहे, इंद्रियांच्याही पलीकडे आहे. म्हणजेच ज्ञान जे आहे ते
या जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीच्या पलीकडे आहे. ज्ञान म्हणजे तुर्या स्वरूप, जे गगनासारखं आहे, जे ब्रह्मासारखं आहे, जे ब्रह्म आहे ते ज्ञान. मी जेवढा आगवा जर आलो अंतरी अनुभवा, मग न करता पांडवा भजन झाले. आणि असं मी या अनंत अपार स्वरूपामध्ये, असीम स्वरूपामध्ये जर कोणाला मी अनुभवाला आलो असा, किंवा त्याला स्वतःला असा अनुभव आला की तो असा अनंत अपार आणि सीमा नसलेला, सीमारहित, मोजमापाच्या पलीकडे आहे, तर मग पांडवा न करता भजन झाले. याला म्हणतात भजन. भजनाची व्याख्या माऊलीने दिली की भजन कशाला म्हणतात? ब्रह्ममय होणे, ब्रह्माशी एकरूप होणे, याला भजन म्हणतात. हे ज्ञानी लोकांचं भजन. अज्ञानी लोकांचं भजन वेगळं. आज जे काही सर्वत्र प्रचलित आहे ते अज्ञानी लोकांचं भजन आहे. ते भजन म्हणजे खरं भजन नाही. आधी आपण 9व्या अध्यायातल्या त्या ओव्या बघितल्या, 135 ते 186, ज्यामध्ये असा उल्लेख आला आहे की तो अज्ञानी माणूस भाताची पेज पिऊन मी अमृत पिलं असं समजतो. तसं हे नुसतं नामाचं उच्चारण करून, काही स्तुती करून, प्रार्थना करून मी भजन केलं असं अज्ञानी जीव समजतो. पण ते अज्ञानी लोकांचं भजन असतं. ज्ञानी लोकांचं भजन म्हणजे ब्रह्ममय होणे. आणि ज्याने अशी ब्रह्ममयता अनुभवली, माऊली म्हणते त्याचं भजन झालं. असं इथे स्पष्ट उल्लेख आहे. भजनाची व्याख्या इथे दिलेली आहे. आपल्या भजनाच्या व्याख्या अज्ञानी लोकांच्या व्याख्या आहेत. माऊलीची व्याख्या भजन म्हणजे ब्रह्ममय होणे. एरवी सकळ मीच आहे, कोण मज उपासत नोहे, सर्वांचा भार मीच वाहे अखंडित. आणि हे जे काही सगळी सृष्टी आहे, हे काही सगळं जग आहे, हे सगळे प्राणी, वनस्पती, कीटक, मनुष्य सगळे जे आहेत, हे या सगळ्यांचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. आणि ब्रह्मामुळेच यांना अस्तित्व येतं. यांना गुण, आकार, वर्ण, रंग इत्यादी सर्व प्राप्त होतात. आणि म्हणून इथे ओवी आली आहे की सर्वांचा भार मीच वाहे अखंडित. जे अर्जुना बा जागले, ज्ञान यज्ञी मज उपासले, तयांचे कल्याण झाले आपोआप. आणि मग इथे माऊली म्हणते की ज्यांनी अशा पद्धतीने जे जागले, ज्यांना ध्यान समजलं, ज्यांना अनुभव म्हणजे काय समजला, आणि ज्यांनी सर्व अनुभवांचा निरास अनुभवला, जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा निरास अनुभवला, द्वैताचा निरास अनुभवला, असे जे जागले त्यांनी मला ज्ञान यज्ञी उपासले. आणि मग पुढच्या चरण आहे, तयांचे कल्याण झाले आपोआप. आणि मग त्यांच्या जीवभावाचा निराश होऊन त्यांना आपलं ब्रह्ममय स्वरूप समजलं, ते ब्रह्ममय झाले, म्हणून त्यांचे कल्याण झाले आपोआप. येथे जे काही असे ते सर्व मज ठाईच असे.
परी अज्ञानी न जाणत असे स्वरूप माझे. आणि मग भगवंत म्हणतात असं जे काही ब्रह्मस्वरूप परब्रह्म स्वरूप आहेत आणि सर्व विश्व हे या ब्रह्म आणि परब्रह्माच्या ठिकाणीच भासत असतं, पण हे केवळ ज्ञानी जाणतात. अज्ञानी लोक हे ब्रह्म किंवा परब्रह्म जाणत नाहीत. ऐसे विश्वासी एकात्मता अनुभवणे तेची बा ज्ञान होणे, मग एकत्वाने राहणे घडे तेथे. मगाशी भजनाची व्याख्या दिली, आता ज्ञानाची व्याख्या दिली की असं ब्रह्ममय होऊन विश्वासी आपली एकात्मता अनुभवणं आणि एकत्वाने राहणं याला ज्ञान म्हणतात. सर्व व्याख्या एक एक करून माऊली स्पष्ट करत आहे. मगाशी भजन म्हणजे काय ते सांगितलं, आता ज्ञान म्हणजे काय ते सांगितलं. पुढे माऊली म्हणते, येथे जे जे कर्म घडते ते मजपासूनच प्रकटते, विश्व हे होते जाते मज ठाई. संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान हे ब्रह्म परब्रह्म आहे. आणि इथे ज्याही काही घडामोडी घडतात, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या, त्या सर्व घडामोडी या ब्रह्म आणि परब्रह्माच्या अधिष्ठानावरच घडतात. आणि म्हणून माऊली म्हणते, विश्व हे होते जाते माझे ठाई. इथे हे जे काही विश्व निर्माण झाल्यासारखं किंवा विश्व लयाला गेल्यासारखं जे भासतं ते सर्व या ब्रह्म आणि परब्रह्माच्या ठिकाणी भासत असतं. मीच प्रकटतो पंचभूते होऊन, नाम रूप आकार घेऊन, विश्वाचे ते प्रकटन माझे ठाई. आणि मग भगवंत म्हणतात की मीच पंचमहाभूत होऊन प्रकटतो. ही जी काही ब्रह्ममयता, तुर्या, सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती ही अवस्था आहेत. या अवस्था दुसरा तिसरं काही नसून ही पंचमहाभूत प्रकट होण्याची प्रक्रिया आहे. आधी आकाश निर्माण होतं, आकाशात वायू निर्माण होतो, वायूच्या ठिकाणी तेज आणि आप निर्माण होतं आणि या सगळ्यांचं मिळून पृथ्वी तत्व प्रकटतं. असा हा सगळा निसर्गाचा खेळ आहे, जो ब्रह्म आणि परब्रह्ममयतेच्या त्या तत्वांच्या ठिकाणी प्रकटतो. तिथे कोणीही व्यक्ती नाही, ती सगळी शक्ती आहे. आणि शक्ती निराकार असते, निर्गुण असते. आणि अशा त्या निर्गुण निराकार शक्तीच्या ठिकाणी हे सगळं प्रकटत असतं. येथे जे जे भासे ते माझेच स्वरूप असे, येथे माझ्या विन नसे अन्य काही. आणि म्हणून पुन्हा एकदा माऊली सांगते, भगवंत सांगतात की इथे जे जे काही भासतं ते ते माझंच स्वरूप असतं. इथे माझ्या विना दुसरं काहीही नसतं. कारण की हे विश्व जे बनलेलं आहे ते विश्व त्या ब्रह्मापासूनच बनलेलं आहे. एका विशिष्ट तत्वापासून या सर्व सृष्टीची निर्मिती होते आणि ते तत्व ब्रह्म असतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की जयाचे बा अंगे संगे, प्रकृती प्रकटे घेऊन अष्टांगे, जन्म घालत असे जगे तो पिता मी. भगवंत म्हणतात की ही प्रकृती पुरुषाच्या अधिष्ठानावर म्हणजे निर्गुण निराकाराच्या अधिष्ठानावर ही प्रकृती म्हणजे पंचमहाभूत प्रकटतात. आणि म्हणून ही सृष्टी जन्माला येते. आणि असं प्रकृतीचा आधार घेऊन या सृष्टीला जन्माला जो घालतो तो पिता मी आहे, तो निर्गुण निराकार
मी आहे. अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी, देवी मी चराचरी माता ही होय. आणि पुढे जाऊन मग भगवंत म्हणतात की तो निर्गुण निराकार मी आहे, पण ते सगुण साकारही पंचमहाभूतात्मक जे आहे तेही माझ्याच ठिकाणी निर्माण होतं. आणि त्या प्रकृतीच्या ठिकाणी मग नंतर विश्व निर्माण होतं. म्हणून या विश्वाची माता ही प्रकृती आहे, ही पंचमहाभूत आहे. आणि हे पंचमहाभूत ही माझ्याच अधिष्ठानावर प्रकटतात. आणि म्हणून या विश्वाचा, जसं आधी मी म्हटलं की मी पिता आहे, तसं या जगाची माता देखील मीच आहे. आणि मग त्याला शब्द वापरला अर्धनारी नटेश्वरी. हा जो काही एक कन्सेप्ट आहे, ही अर्धा पुरुष आणि अर्धी नारी असं भगवंताचं स्वरूप सांगितलं गेलं. याचा अर्थ पुरुष म्हणजे निर्गुण निराकार आणि नारी म्हणजे सगुण साकार पंचमहाभूतांची प्रकृती. परब्रह्म म्हणजे पुरुष आणि ही प्रकृती म्हणजे ही पंचमहाभूत. असं हे पुरुष प्रकृती यांच्यापासून बनलेलं विश्व. आणि म्हणून अर्धनारी नटेश्वराची कल्पना आहे. हे अर्धनारी नटेश्वर काय असतं हे भगवंतानी आणि माऊलींनी इथे आपल्याला समजावून सांगितलं. जगाचे ते होणे नि जगाचे ते वाढणे, ते माझेची कारणे जाण अर्जुना. इथे जेव्हा माझ्या कारणे असं भगवंत म्हणताय, तेव्हा त्यांचं सांगणं असतं की मी यांचं अधिष्ठान आहे. मी सर्व हे करतो असं नाही. निर्गुण निराकार तत्व या सर्व भानगडीत काहीही प्रत्यक्ष सहभाग घेत नाही. फक्त त्याचं अस्तित्व असतं. आणि त्या अस्तित्वाच्या केवळ अस्तित्वामुळे हे जी काही प्रकृती आहेत ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांच्या ठिकाणी जीवपणाचा भास निर्माण होतो आणि इथे सृष्टीचं प्रकटन होतं. असं या सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया इथे भगवंत सांगतायत. जगाचे ते होणे नि जगाचे ते वाढणे, ते माझ्याची कारणे जाण अर्जुना. ये प्रकृती पुरुष दोन्ही उपजले ज्या अंतर्मनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. आणि असं हे जे काही प्रकृती पुरुष आहे हे दोन्ही मीच आहे. मार्ग जे वेगळे भासती ते मजसीच येऊन मिळती, दर्शन द्रष्टा दृश्याची गती माझेच ठाई. ही जी काही सृष्टी निर्माण होते ही सृष्टी त्रिपुटीमुळे निर्माण होते. दर्शन द्रष्टा दृश्य ही त्रिपुटी आहे. याच्यातलं दर्शन म्हणजे ब्रह्ममयता आहे. दृश्य म्हणजे ही स्वप्नसृष्टी आणि जागृत अवस्था आहे. आणि द्रष्टा हे जीवाचं स्वरूप आहे जे सुषुप्ती आहे. आणि असं दर्शन द्रष्टा दृश्याचं स्वरूप इथे भासात्मक स्वरूप निर्माण होतं. किंवा त्याला ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय असंही म्हटलं जातं. किंवा अजून अनेक अनेक त्रिपुट्या संतांनी मांडल्या आहेत. आणि अशा या तीन चार गोष्टींच्या एकत्र येण्यामुळे भास निर्माण होतो. जसं टीव्हीच्या पडद्यावर निरनिराळ्या चार गोष्टी एकत्र येतात आणि टीव्हीच्या पडद्यावर चित्राचा भास होतो. आकाशातून काहीतरी उपग्रहावाटे सिग्नल येतो, तो छत्रीमध्ये पकडला जातो.
दुसरे इलेक्ट्रिसिटी असते, तिसरं ते टी व्ही नावाचं उपकरण असतं, चौथं त्याच्यामध्ये अनेक लहान 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 असे काही यंत्र असतात, सॉफ्टवेअर असतात. असं इलेक्ट्रिसिटी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि उपग्रह वाटे आलेला सिग्नल, हा सगळा ही चारही गोष्टी एकत्र येतात आणि टी व्हीच्या पडद्यावर चित्राचा भास होतो, आवाजाचा भास होतो, रंगांचा भास होतो, चित्रपटाचा भास होतो. हलती बोलती चालती चित्र तिथे दिसायला लागतात. ही जशी प्रक्रिया टी व्हीची आहे, तशीच प्रक्रिया ही जागृतीची आहे. आपल्याला जे हे विश्व भासतं, सर्व हलणारे, चालणारे, बोलणारे जिवंत प्राणी भासतात. ही सृष्टी जिवंत भासते. जसा तो टी व्हीच्या ठिकाणी हे सगळं 3-4 गोष्टी एकत्र आल्या, तसंच सृष्टी देखील दर्शन, द्रष्टा, दृश्य, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय यांच्यामुळे भासते. मज ठाई येता मतांतरे मिटती, सर्व शास्त्रे एकत्व पावती, एकमेका मक ओळखती, जाणता मज. आणि मग भगवंत म्हणतात, जे लोक ब्रह्ममयता अनुभवतात, जे लोक परब्रह्ममयता अनुभवतात, त्यांच्यातील सगळे मतांतरे मिटून जातात. आधी जे काही भेद वाटत होते की हा मार्ग वेगळा, तो मार्ग वेगळा, हे शास्त्र वेगळं, ते शास्त्र वेगळं, हा धर्म वेगळा, तो धर्म वेगळा, हा ग्रंथ वेगळा, तो ग्रंथ वेगळा, हा विधी वेगळा, तो विधी वेगळा, ही सगळी मते मिटून जातात. आणि असे सगळे मतभेद आणि मत मिटून जाऊन सर्व शास्त्र, सर्व ग्रंथ, सर्व गुरु आणि सर्व विधी हे एकच आहेत, अशी अनुभूती त्या ब्रह्ममय आणि परब्रह्ममय झालेल्या अंतःकरणाला येते. आणि मग ते एकमेकांना आपण सर्व एकच आहोत असे ओळखतात. एकमेका मग ओळखती, जाणता मज. ब्रह्म बीजातून प्रकटे अंकुर, घोष ध्वनी नाद आकार, तयाचा उगम जो ओंकार, तो ही मीच. आणि पुन्हा वेगळ्या शब्दांनी हे सगळं, मग अशी जशा त्रिपुट्या सांगितल्या, 2 पंचमहाभूत आणि पुरुष प्रकृती सांगितली, तसं आता ओंकार सांगतायत. आणि हा ओंकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या ओंकाराच्या ठिकाणी जो घोष, ध्वनी आणि नाद आणि आकार निर्माण होतो, त्याला ओंकार म्हणतात. त्याला आपण ओम असं म्हणतो. आणि ओम हे दुसरं तिसरं काही नसून ओम म्हणजे ब्रह्म. असा तो ओंकारही मीच आहे, म्हणजे मीच तो ब्रह्म आहे असं भगवंत सांगतात. त्या ओंकाराच्या कारणे 4 वाचांचे प्रकटणे, वेदांचेही उपजने मज ठाई. पुढे भगवंत म्हणतात, त्या ओंकारा कारणे 4 वाचांचे प्रकटणे. ओंकार म्हणजे ब्रह्म, आणि त्या ब्रह्माच्या, परब्रह्माच्या ठिकाणीच 4 वाचा प्रकटतात, 4 अवस्था प्रकटतात, 4 देह प्रकटतात, 4 कोश प्रकटतात, 4 कॉन्शियसनेस प्रकटतात. आणि असं 4ची एकत्रीकरण होऊन जेव्हा भास निर्माण होतो, त्याला विश्व असं म्हणतात. आणि भगवंत म्हणतात, ते 4 वेदही माझ्या ठिकाणीच निर्माण झाले आहेत. वेद ते प्रकटती माझेच ठिकाणी, शब्द ब्रह्माची उपजनी माझे अधिष्ठानी. हे चराचर आघवे जेथून ते प्रसवे, ते अंती जेथे विसावे ते ठिकाण मी. आणि हे सगळं जग, हे विश्व, हे चराचर जिथून जन्माला येतं आणि शेवटी जिथे लय पावतं, ते ठिकाण मी आहे. ते ब्रह्म आणि परब्रह्म मी आहे.
जयाचे कारणे प्रकृती जिये, जयाचे कारणे हे विश्व विये, जो भोगी प्रकृती येये ते तत्व मी. आणि मग पुन्हा इथे भगवंत सांगतात, हा जो काही सुषुप्ती स्वप्न आणि जागृतीचा इथे भास होतो, तो त्या भासाचं अधिष्ठान मीच आहे, म्हणजे ब्रह्म आणि परब्रह्मच मी आहे. आणि हे सगळं काही जे घडामोडी इथे घडतात त्याचं अधिष्ठान मीच आहे, मीच ब्रह्म आणि परब्रह्म आहे. मी विश्वाचा करता, मी विश्वाचा धारिता, मीच गोसावी समजता या जगती. या विश्वाचा करता धरता आणि समजता म्हणजे सर्व मालक तसं म्हटलं तर मीच आहे. कारण हे सर्व माझ्या अधिष्ठानावर घडतं, माझ्याशिवाय हे घडू शकत नाही. मी जरी प्रत्यक्ष काहीही करत नसलो तरी केवळ आणि केवळ माझ्या असणेपणामुळेच हे सगळं घडतं. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने अखंड वहावे, अग्नीने जाळावे नि वर्षावे पाण्याने, पर्वतांनी बैठक न सांडावी, सागरे सीमा न ओलांडावी, पृथ्वीने ओझी व्हावी ही आज्ञा माझी. आणि इथे ही जी काही पंचमहाभूत निर्माण होतात, या पंचमहाभूत हे माझ्याच अधिष्ठानावर कार्य करतात. म्हणजे एका अर्थाने ते माझ्याच नियंत्रणात आहेत. आणि यांच्या ठाई जे जे काही घडतं, ज्या ज्या काही हालचाली घडतात, कृती घडतात, त्या सगळ्यांचा एक प्रकारे मीच अधिष्ठान आहे. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, मी स्वामी जगाचा. आणि असे हे जे काही वेद आहेत किंवा हा सूर्य निर्माण झालेला आहे, ही सूर्याची भासमान अशी चाल जी भासते, किंवा हा जो वायू आहे, या वायूच्या ठिकाणी जी हालचाल आहे ती सर्व माझ्याच अधिष्ठानावर निर्माण होते. आणि म्हणून एका प्रकारे हे सर्व पंचमहाभूत हे माझ्या आज्ञेनुसार काम करतात. मी त्या यमाने मतो, जो प्राण्यासी ग्रासतो, कारभार विश्वाचा चालतो, ती माझीच मर्जी. इथे जी काही काळाची निर्मिती केलेली आहे, यमाची निर्मिती झालेली आहे, इथे हा जो काळ सर्व प्राण्यांना ग्रासतो, प्राण्यांना मृत्यू देतो आणि या विश्वाच्या ठाई जन्म मरणाचा व्यवहार चालतो, तो सगळा माझ्याच अधिष्ठानी चालतो. आणि म्हणून एक प्रकारे हे हा सर्व कारभार माझ्या मर्जीनुसारच चालतो असं म्हणायला हरकत नाही. ऐसा जो समर्थ तो मीच जगाचा नाथ, गगना जैसा साक्षीभूत मी अर्जुना. आणि मग भगवंत स्पष्ट करतात, असा जो काही बलवान आणि समर्थ आहे तोच मी या जगाचा नाथ आहे. आणि माझं स्वरूप गगना जैसा साक्षीभूत, गगनासारखा केवळ निरीक्षण करणारा, केवळ पाहणारा असं माझं स्वरूप आहे. कारण की ते ब्रह्माचं स्वरूप आहे आणि मी ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून मी साक्षी, जो काही साक्षी आहे तो मीच आहे. अवघ्या या नामरूपात मीच भरला आहे चराचरात, सर्व त्या घडामोडी होत जात माझे कारणे. आणि इथे ही जी काही अनंत अशी नामरूप निर्माण झालेली आहे, इथे या नामरूपांमुळे जे चराचर निर्माण झालं आहे आणि या चराचराच्या ठिकाणी ज्या काही घडामोडी होतात त्या सर्व माझ्याच अधिष्ठानामुळे होतात, त्या सर्व ब्रह्म आणि परब्रह्मामुळेच होतात. म्हणून या सर्व घडामोडी माझ्याच कारणे होतात असं म्हणायला हरकत नाही, असं भगवंत म्हणतात. जलतरंगाचे अभिन्नपण तैसे मी आणि विश्वजान,
सकल विश्वाचे प्रकटन माझे ठाई. पाणी आणि पाण्यावर निर्माण होणाऱ्या लाटा यांचं जसं अभिन्न नातं आहे, तसं अभिन्न नातं माझं आणि या विश्वाचं आहे. आणि या सर्व विश्वाचं प्रकटन माझ्याच अधिष्ठानावर माझ्याच ठाई होत असतं. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. घेत असे माझ्यात सामावून मीच त्याला. आणि जो मला अनन्य शरण येतो, माझी अनन्य भक्ती करतो, म्हणजे माझ्याशी जो एकरूप होतो, त्याचे निवारी मी जन्म मरण. त्याला मी जन्म मरणापासून मुक्त करतो आणि माझ्यातच सामावून घेतो, माझ्याशी एकरूप करून घेतो, असं भगवान